नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर काकडीची तवसाळी ही एकदम स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. ही श्रावण महिन्यामध्ये पक्वान म्हणून केले जाते सोमवारचं, आणि ह्याच्यासाठी ही स्पेशल काकडी लागते. ती ह्या पावसाळ्यामध्येच मिळते. अख्खं वर्ष तुम्हाला ही हिरव्या रंगाची काकडी मिळणार नाही, म्हणून त्याचं स्पेशल आहे ते. आणि तर इथे मी काकडी, नारळ, गूळ आणि इडली रवा घेतला आहे, मग काजू आणि बाकीच्या गोष्टी. एकदम सोपी रेसिपी आहे. तर चला आपण बघूया काय करायचं. आणि साजूक तूप घेतलं मी, 1 चमचा साजूक तूप तुम्ही दाखवलं नव्हतं. तर पहिला ही काकडी मी सोलून ती धुवून सोलली आणि ते इथे खिसते मी. आता इकडे काकडी, प्रत्येकाची काकडीचं वेगवेगळे साईजमध्ये मिळतात. तर आपल्याला हे 1 कप खिसलेली काकडी, 1 कप हा माझं माप आहे. हां, तर त्याच्याबरोबर ते पाणी पण आलं आहे, ते पण घ्यायचं. तर 1 कप खिसलेली काकडी, नंतर त्याच्याबरोबर अर्धा कप ताजा नारळ खवलेला, नंतर गूळ घेतले मी अर्धा कप. हा गूळ खिसलेला होता पण परत तो एक झाला आहे. आता ते विरघळायला आपण ते ठेवूया बाजूला, मिक्स करूया. आणि तो गूळ जरा मिक्स हे होईपर्यंत, त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत ठेवूया. इथे चवीनुसार, चवीसाठी 1 चिमटी मीठ घातलं आहे. आणि आपलं वेलची पूड. बस, आता हे मिक्स केलं आहे आणि ते बाजूला ठेवूया, ते सगळं एक जीव व्हायसाठी. ठीक आहे. त्या काकडीच्या पाण्यामध्ये ते होईल आरामात. तर इकडे मी ते दाखवलं ना, इडली रवा घेतले आणि ते साजूक तूप. ठीक आहे. आता ते एका पॅनमध्ये मी ते तूप घातलं आहे, गरम केलं आहे. त्याच्यामध्ये तो इडली रवा घातला आहे आणि 2 मिनटं, चक्क 2 मिनटं ते चांगलं भाजून घ्यायचं इडली रवा. ही एवढी पौष्टिक आहे ना ही रेसिपी, आणखीन किती हेल्दी आहे. याच्यामध्ये आपण मैदा नाही वापरत, बेकिंग पावडर वगैरे काही नाही घालत, पण तरी इतकी टेस्टी आणि छान होते. ही खूप ट्रेडिशनल आणि जुनी रेसिपी आहे. आम्ही पाठार प्रभू, आम्ही बहुतेक वेळा ती बेक करतो, पण खूप जणं ती स्टीम करतात कुकरमधून. दोन्ही चांगले लागतात, पण माझ्या घरी मी बहुतेक बेकच करते. ठीक आहे. आता इथे तो 2 मिनटं मी तो इडली रवा आणि तूप भाजून घेतलं आहे. आता ते मिक्स केलं आहे आणि आता ते थोडा वेळ आपल्याला ठेवायचं का, कारण तो रवा आहे ना, म्हणजे थोडा वेळ म्हणजे 1 तास तरी ठेवा. कारण तो इडली रवा आहे ना, तो फुलून येईल याच्यामध्ये, आणि सगळं छान एक जीव व्हायसाठी ठेवायचं. आता 1 तास झाला, बघूया आपण. वाव, ह्याचं असं छानसं प्लेझंट, असं लाईट फ्रेश अरोमा आहे किचनमध्ये आलेला ऑलरेडी. पाऊस आहे झालं ना. सगळं मिक्स झालं आहे, गूळ वगैरे सगळं चांगलं विरघळलं आहे. आता इकडे मी बाजूला ते ट्रे दिसतं ना, ते बेकिंग ट्रे घेतलं आहे, त्याला मी जरासं तूप लावलं मी. आणि आता हे मिक्स ते मी त्याच्यामध्ये थोडेसे काजू घातले त्याच्यामध्ये. तुम्हाला जे पाहिजे ड्रायफ्रूट्स ते घाला. माझ्याकडे आता असे काजू होते, मी काजू घातले. हां, मी बदाम पिस्ता काय पाहिजे ते घाला, पण बहुतेक जणं काजू घालतात. आणि आता मी त्या ट्रेमध्ये, आहे की नाही केवढं सोपं, काय तळायचं नाही, काही नाही. आणि हा ट्रे, छोटाच ट्रे घेतला मी. आता हे करत असताना मी अव्हन प्री हीट करायला ठेवले. हां, कारण चांगलं तापलेलं पाहिजे आपल्याला अव्हन. इथे थोडे राहिलेले होते काजू, ते वरतून मी गार्निश करते. आता अव्हन मी प्री हीट केलेलं होतं, 10 मिनटं चांगली मी अव्हनमध्ये गरम करत ठेवलेलं होतं. आता हे एक अर्धा तास आपण 160 डिग्री सेंटीग्रेडवर बेक करूया. ठीक आहे. आता झालं तयार आपलं. साडी एकदम तयार झालेली आहे. ती गरम आहे अजून, पण तुम्हाला दाखवायसाठी मी ती कापायला घेते. तर बाजूनी पहिलं ते काढते मी, एजेस सुटे करते मी. तर तुम्हाला पाहिजे तर केकसारखं पण आपण करू शकतो, पण
मी आता ह्याच्यातच ठेवले. यम्मी हं, घरामध्ये एकदम छान, किचनमध्ये छान अरोमा सुटले, एकदम घर घमघमाट एकदम छान. हे बघा, आणखीन बघा खाली पण काय चिकटलं नाही, काय नाही. इतकं आहे ना, दिसते तुम्हाला किती स्वच्छ आणि छान दिसते. आणि टेस्टीचं विचारू नका, खूप टेस्टी होते ही. तर ह्याला कोकंब केक म्हणून पण बोलतात. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.